स्वामी समर्थ. संक्रांतीच्या माझ्याकडून सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मकर संक्रांती तुम्हालाही सुख, समृद्धी आणि यशाची जावो. मकर संक्रांतीची पूजा, शुभमुहूर्त, सुगड पूजा विधीसह संपूर्ण माहितीसह हा सण का साजरा केला जातो, शास्त्रीय आणि धार्मिक कारणासह सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा, माहिती वाचा किंवा ऐका. मकर संक्रांतीची पूजा, शुभमुहूर्त, सुगड पूजा विधीसह संपूर्ण माहितीसह आणि या सणाचं महत्त्वसुद्धा मी सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. संक्रांतीचा उत्सव निसर्गाचा उत्सव मानला जातो आणि पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या उत्सवाला मकर संक्रांत असं म्हटलं जातं. सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो. तो उत्तरेकडे सरकत जात असतो, म्हणून त्या काळाला उत्तरायण ही म्हणतात. सूर्याच्या संक्रमणाशी जीवनाचे संक्रमणही जोडलेले आहेत. या दृष्टीने या उत्सवाचे सांस्कृतिकदृष्ट्या देखील महत्त्व आहे. संक्रांती म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत गमन, अशा 12 संक्रांत असतात. मात्र आपण एकच संक्रांत मानतो. संक्रांतीच्या दिवशी दान देणाऱ्याला सूर्य अनेक पटीने पुन्हा ते दान परत करत असतो असे मानत असतात. आता मकर संक्रांतीची तिथी काय आहे? मकर संक्रांती 2025 वैदिक पंचांगानुसार मंगळवार 14 जानेवारी 2025. 14 जानेवारी 2025 रोजी सूर्यदेव सकाळी 9:03 मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे मकर संक्रांतीचा सण 14 जानेवारी 2025 रोजी साजरा करण्यात येणार आहे. मकर संक्रांतीची पूजा, स्नान, दान इत्यादी शुभ काळात करण्यात येतात. 14 जानेवारी रोजी पुण्यकाळ सकाळी 9:03 पासून ते संध्याकाळी 5:46 पर्यंत असणार आहे. तर या दिवशी महापुण्यकाळ सकाळी 9:03 ते 10:48 पर्यंत असणार आहे. मकर संक्रांतीची म्हणजे 2025 सुगडाची पूजा आणि शुभ मुहूर्त पाहूया. 19 वर्षानंतर एक दुर्मिळ पुष्य योग मकर संक्रांतीच्या दिवशी तयार होत आहे. मंगळवारी जेव्हा पुष्य नक्षत्र येते तेव्हा पुष्य नक्षत्र येते. मंगळाला पृथ्वी असेही म्हणतात. मकर संक्रांतीच्या निमित्ताने सकाळी 10:17 पासून पुष्य योग दिवसभर राहील. अशा स्थितीमध्ये तुम्ही 10:17 पासून दिवसभर सुगड पूजा कधीही करू शकता. मकर संक्रांती 2025 मध्ये पूजाचं साहित्य कोणतं? नंबर 1 काळे तीळ, गूळ किंवा काळ्या तिळाचे लाडू. नंबर 2 तांदूळ, डाळी, भाज्या किंवा खिचडी, तीळ किंवा तिळाचे लाडू, गूळ इत्यादी आपल्याला दान करायचं आहे. नंबर 3 गाईचे तूप, सप्तधान्ये म्हणजे 7 प्रकारचे धान्य किंवा गहू. नंबर 4 तांब्याचे भांडे, लाल चंदन, लाल वस्त्र, लाल फुले आणि फळे. नंबर 5 एक दिवा, धूप, कापूर, नैवेद्य, सुगंध इत्यादी. नंबर 6 सूर्यचालिसा, सूर्यग्रंथ, आरती आणि इत्यादी हृदय स्तोत्र आपल्याला वाचायचं आहे. मकर संक्रांतीची पूजा पद्धत. मकर संक्रांतीला पवित्र नदीत स्नान करणं शुभ मानलं जातं. तुमच्या शहरात नदी नसल्यास घरात पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे. स्वच्छ कपडे घालून सूर्यदेवाची पूजा करावी. सूर्यदेवाला जल अर्पण करावे. शिवाय वाहत्या प्रवाहात तीळ अर्पण करणे शुभ मानलं जातं. या दिवसाला सूर्यचालिसाचे पठण करावं. शिवाय या दिवशी दान केल्याने पुण्य प्राप्त होतं. महाराष्ट्रात या दिवशी महिला सुगड पूजा करतात. सुगड हा शब्द कुठून आला हे तर कुणालाच माहिती नाही. खरं तर सुगड या शब्दाचा मूळ शब्द हा सुघट असा आहे. शेतीमालाने भरलेला घटाला सुघट असं म्हणतात. काही काळानंतर या शब्दाला सुगड असं संबोधलं जाऊ लागलं. आज प्रत्येकजण सुगड असाच त्याचा उल्लेख करतात. मकर संक्रांतीला तांबड्या आणि काळ्या रंगाचे छोटे माठ म्हणजेच घट, ज्यांना सुगड म्हटलं जातं. पूर्वीच्या काळात मातीचे घट नव्हेत. अशा वेळी घरातील लहान गडव्याने सुगड पूजा केली जात होती. पण आज मकर संक्रांती आली की बाजारात तुम्हाला सहज तांबड्या आणि काळ्या रंगाचे सुगड मिळतात. या सुगडमध्ये शेतातील धान्य भरून त्याची पूजा केली जाते. आता सुगड पूजेसाठी साहित्य, त्याची यादी थोडक्यात आपण माहिती घेऊया.
मकर संक्रांतीला सुगड पूजेसाठी मोठे काळे सुगड, त्याहून छोटे लाल किंवा तांबड्या रंगाचे सुगड, हे 5 सुगड आपल्याला घ्यायचे आहे. नंबर 2, हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोर, तिळगुळ, हळद, कुंकू आणि गव्हाच्या ओंब्या आणि फूल आणि पाट किंवा चौरंग, लाल रंगाचा कपडा आणि एक दिवा, रांगोळी, तांदूळ किंवा गहू आणि तिळगुळाचे लाडू आपल्याला तयार करायचे आहे. मकर संक्रांतीला सुगड पूजा कशी करावी? सुगड पूजा ज्या ठिकाणी तुम्ही करणार आहेत ते ठिकाण स्वच्छ करून तिथे पाट किंवा चौरंग मांडा. त्याभोवती सुंदर रांगोळी रेखाटा. चौरंगावर लाल रंगाचं वस्त्र घालून त्यावर 5 ठिकाणी मुठभर तांदूळ किंवा गहू घाला. आता 5 सुगड्याला 5 ठिकाणी उभं हळदी कुंकू उभे लावून ते गहू किंवा तांदळावर ठेवा. त्यानंतर सुगडमध्ये एक हरभरा, एक गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरे, तिळगुळ, हळद कुंकू, गव्हाच्या ओंब्या टाका. काळ्या रंगाचं मोठं सुगड खाली, त्यावर लाल रंगाचं सुगड, अशी त्यांची मांडणी करा. सुगडावर अक्षदा, फूल, हळद, कुंकू वाहून धूप दीप लावून पूजा करा. सुगड पूजेला तिळाचे लाडू आणि हलव्याचा नैवेद्य दाखवा. काही ठिकाणी हे सुगड महिला नंतर 5 जणींना वाण म्हणून देतात. मंडळी, ही माहिती आवडली असेल तर शेअर करा, लाईक करायला विसरू नका. तुमच्या एका लाईकनी खूप उत्साह येतो. मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. ही माहिती आवडली असेल तर शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओमधली माहिती ऐकल्याबद्दल किंवा वाचल्याबद्दल तुमचे मनापासून कोटी कोटी धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नवीन वर्ष 2025 सर्वांचा आनंदी जावं ही स्वामी चरणी प्रार्थना.